92 ची गरज आहे 92. त्यातल्या लक्ष्मणने दिला 27. 92 ची गरज 92 चा आपण पाहतो. हा पाठलाग मैदानावरती सुरू होतोय. कृष्णाकडे बॉलिंग. पहिला चेंडू डॉट. गणराज आणि मोरिया या दोन टीम मध्ये मॅच. दोन्ही संघनायकांनी टॉस नाणेफेकीसाठी आपण इथे या. 92 धावांचा पाठलाग 7 ओव्हर मध्ये आपण पाहतो ठिकाणी ही मॅच असणार आहे. पहिले सलामी बीर मैदानावरती खेळण्यासाठी पहिल्या 2 चेंडू मध्ये धावा आलेले नाहीयेत. तर तिसरा चेंडू सुद्धा आपण पाहतो ठिकाणी इथे धाव मिळालेली नाही. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकलेत कृष्णानं पहिल्या ओव्हर मध्ये. डावखऱ्यातच असणारा हा गोलंदाज लागोपाठचा चौथा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू निर्धाव आपण पाहतो कृष्णाचा. पुढे तात्या टीम कॅप्टन आहेत. हा बॉल बॅटचा टॉपेज घेणारा हा चेंडू बॉल मात्र निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन तिथे आपण पाहतो मिळतील. 5 चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकामधले. धावपलकीवरती 4 धावा. प्रवास 92 आहे. त्यामुळं रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतो या ठिकाणी लक्षात घेता जे प्रति षटका पाठीमागे धावांची आवश्यकता आहे त्या षटका पाठीमागच्या ज्या धावा आहेत त्या धावा गोळा करणं पाहिलं महत्वाचं असणार आहे. हा बॉल बॅकफुटवरती सरकत बॅटवरती घेतला. खेळ आहे कव्हर मध्ये. कव्हर सीमा रेषा पार. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती त्या 8 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. धावपलकीवरती षटक 2 मध्ये सोमनाथ कुंभारकडे आपण पाहतो चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा ही बॅटल पुढे. सहदेव कुंभार विरुद्ध सोमनाथ कुंभार. या बॅटल मध्ये बघायचंय कोणता खेळाडू जिंकणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा समोरासमोर 2 खेळाडू आले होते. पुन्हा आता या दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा सोमनाथ कुंभारच्या पुढे सहदेव कुंभार येऊन थांबलाय. हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका. सहदेव कुंभार जाईल सरळ. हा चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या बाहेर आणि 4 धावा. सोमनाथ कुंभारच्या विरोधामध्ये आलेला चौकार. या चौकाराबरोबर धावपलक दुहेरी अंकामध्ये येतोय. 13 धावा. धावपलकीवरती षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. रिक्वायर्ड रन रेट जर प्रति षटक पाठीमागे बघितलं तर 13.94 आपण पाहतो. या ठिकाणी रिक्वायर्ड रन रेट धावपलक दाखवतोय. प्रति षटका पाठीमागे हा धावपलक तुम्हाला गोळा करायचा आहे जेणेकरून तुम्ही 92 पर्यंत पोहोचू शकाल. 92चा पाठलाग घेऊन तुम्ही आतमध्ये आलेला आहात. हा चेंडू पुन्हा एकदा थोडीशी ट्रिगर मुवमेंट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा बॉल खेळलाय. डाऊन द ग्राउंड डीप लॉग ऑफ मध्ये स्टॉप होईल बॉल. 1 धाव. ताथा स्ट्राईक. 14 धावा धावपलकीवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती लागोपाठ 2 चौकार खेळत धावांचा अकाउंट आपण पाहतो या ठिकाणी तिथे ओपन केलं होतं. तर आता इथे दुसऱ्या षटकामध्ये सोमनाथ कुंभारला टार्गेट कशा पद्धतीने केलं जाईल, कोणत्या गोलंदाजांना टार्गेट केलं जातंय, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असणार आहे. हा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आपण पाहतो या ठिकाणी समोर येत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तात्या ऑन स्ट्राईकला आपण बघितले मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होऊ शकलेला नाहीये. ब्लॅक कलरची कॅप आपण पाहतो पुढे. हा बॉल मात्र पाल मिडल होतोय बॅट वरती. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक कृष्णा तिथे उभा करून ठेवलेला आहे. फेक सर गोलंदाजाकडे चांगलं कलेक्शन. फक्त 1 धाव तिथे मिळाली.
आणि याच बरोबरीत 2 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून पूर्णही झालं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकीवरती 15 धावा. 5 ओव्हर फक्त आता मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 77 धावा धावफलकीवरती विजयासाठी अजून हा धावफलक गरजेचा आहे. 30 चेंडू 77 धावा. पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवरती पॉइंट टेबल वरती असणाऱ्या 2 टीम्स आहेत. अर्थात स्वतःच्या सन्मानाची आणि स्वतःच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची लढाई आहे ही. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची पुन्हा एकदा लढाई आहे. त्यामुळे या 2 टीम्स मैदानावरती लढत असताना कोणता संघ इथे विजय प्राप्त करतो, पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थानावरती थांबतो, हे महत्वाचं राहणार आहे. 92 धावांचा पाठलाग, 2 गोलंदाज वापरले 30 चेंडू मध्ये. 77चा बराचसा मोठा प्रवास अजून शेष आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलंय के के यांना तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकताना आपण बघणार आहोत. सलामी बीर आहेत पुढे, अजूनही मैदानावरती खेळत आहेत. 2 ओव्हर मध्ये 15 धावांची भागीदारी आहे. ज्या रिक्वायर रन रेटनं चालायचं ती रिक्वायर रन रेट अजून त्यांना अर्थात पुढे घेता आलेलं नाही. कव्हर मध्ये खेळलेला हा फटका शतरक्षक पाठीमागे उभा करून ठेवला होता आणि केकेनं पाल घेतलेली पहिली मोठी शिकार तिथे मिळवली आणि तात्या बाद आहेत. न्यू बॅटर मैदानावरती दाखल आहेत. सागर आपण पाहतो पुढे. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहेत. 16 धावा धावपलिकेवरती. पहिला धक्का मिळाला, केकेनं दिलेला पहिला धक्का आपण पाहतो मध्ये. षटक 3 मध्ये असणारा हा पहिला धक्का. पुन्हा एकदा दोनदा राईट हँड बॅटर मैदानावरती. 92 धावांचा पाठलाग आपण पाहतो ठिकाणी घेऊन येत असताना प्लॅन खूप महत्वाचे आहेत. विदाऊट प्लॅन तुम्ही मैदानावरती येत असाल तर मग मात्र काही गोष्टी तुमच्या ऑपोजिट साईडने घडू शकतील. त्यामुळं प्लॅन खूप महत्वाचे असतात. प्लॅनिंग मध्ये आपण पाहतो ठिकाणी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. 3 ओव्हर नंतर आपण पाहतो ठिकाणी परिस्थिती कशी राहील हे बघायचंय. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू शतरक्षक तिथे चांगला स्टॉप, एकच धाव तिथे. एक सिंगल धावे बरोबरीत 17 वरती आपण पाहतो धावफलक घेऊन थांबेल. आतापर्यंत एक शांत पद्धतीने हा धावफलक गोळा करताना टीम बघितले. सागर राऊत विरुद्ध दिशेने खेळलेला हा फटका आपण पाहिला आणि या चेंडूवरती आला त्या 4 रन चौकार. या चौकारा बरोबरीत धावफलकावरती बाद होईल. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजून 71 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 71 धावा दूर आहे संघ विजयापासून. आजच्या दिवसातील होणारी दुसरी मॅच 7 षटकांचे सामने आपण आज कव्हर करतोय. हा बॉल पुन्हा एकदा विरुद्ध दिशेनंच खेळलेला हा फटका आहे आणि या बॉल वरती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी मोरे ती चौकाराची 4 रन येतील. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार सागर राऊतच्या बॅट मधून. या 2 चौकारांना विजयाचं अंतर पुन्हा एकदा कमी करण्यासाठीचा प्रयत्न. 25 चेंडू मध्ये 67 धावा अजून विजयासाठी इथून पुढे बनवणं बाल गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू हा स्क्वेअर लेग मध्ये गणेश शिरसे पोहोचतो तोपर्यंत मात्र उशीर झालाय आणि एक टप्पा घेता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठ 3 चौकार सागर राऊतच्या पॅट मधून. 24 चेंडू मध्ये बनवायचे त्या अजून 63 धावा. सुरू असताना आरके एक चौकार आतापर्यंत मला वाटतं त्याच्या बॅट मधून. हा चेंडू यावेळेस मात्र वेट करत खेळलेला फटका आहे.
स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आरकेचा ब्लास्ट आहे आणि एक मोठा षटकार आहे. 25 धावा या षटकाराबरोबरीत आपण पाहिलं 25 ऑन बोर्ड पुण्याचं असणार. आपण पाहतो आरके पाठीमागचा सीझन जास्त त्याची बॅट बोलली नव्हती, मात्र या सीझनला सर्वाधिक जास्त धावा आतापर्यंत बनवण्याचा रेकॉर्ड जर कोणाकडे असेल तर त्याकडे ते त्यांना अजून आतापर्यंत अबाधित ठेवलेला आहे. आणि तो खेळाडू पुण्यावरून का ही स्पर्धा खेळण्यासाठी आला, या स्पर्धेमध्ये का सहभागी झाला हे त्यानं दाखवलं होतं. हो मात्र काय झेल टिपलाय बघा मिड ऑफ मध्ये. उत्कृष्ट झेलची नोंद आणि पहिला धक्का. आरके नावाचं वादळ मैदानावरती थांबतंय. उत्कृष्ट झेलची नोंद. कुठेतरी आपण पाहतो की क्षेत्ररक्षण मध्ये चुका होत असताना या मॅच मध्ये मात्र आपण पाहतो आरकेचा एक चांगला झेल तिथे मिड ऑफ मध्ये पकडला गेला. डोळ्याचं पॉपन पडत नाही तोपर्यंत तो झेल आपण पाहतो. ठिकाण इथे तुम्ही आरकेचा बघितला. पुण्यावरून आलेला हा खेळाडू आहे. पुण्यामध्ये तुम्ही पाहाल कालही बराचसा पाऊस पडला. पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी शनिवारवाड्याला तुम्हाला बघायला मिळेल. शनिवारवाड्याच्या अगदी जवळ तुम्हाला आरके बघायला मिळतो. जेएम रोड मधून गेल्यानंतर तुम्ही एफसी रोडवरून आल्यानंतर तुम्हाला सरळ स्वारगेटला जाता येतं. पुणे विद्यापीठ, पुणे शिक्षणाचं माहेरघर. आणि हा पुण्यातला खेळाडू कोलॅप्स झाला, थांबला तिथे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक सूरज नानानं आपण पाहतो या ठिकाणी एक मोठी शिकार केली. द न्यू बॅटर गणेश आपण पाहतो पुढे मिड ऑफ आणि डेंजर एंडला आपण पाहतो खेळाडू मात्र पाल पोचला तो क्रीज मध्ये प्लेयर. 2 षटकांचा खेळ मैदानावरती टाकून पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 26 ऑन बोर्ड 26 धावा या धावपलकीवरती आपण पाहतो पूर्ण होणारा हा धावपलक ऑन बोर्ड वरती पूर्ण होतो आहे. 7 ओव्हरची मॅच आहे. पहिली 2 षटकं सुरुवात 26 बरोबर आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 5 षटकांचा खेळ बघायचा आहे कशा होणार आहे हे ऐकण्यासाठी जाऊयात. आपल्या बरोबरीत ऍड होतील सागर राऊत सर. जे 5 षटकं आपण बघायचे मॅच मध्ये, ही पूर्ण मॅच कशा पद्धतीने ट्रॅव्हल होणार आहे हे बघितलं जाईल आणि आपल्या बरोबरीत ऍड होतील. अर्थात यापूर्वी त्यांना आपण आतमध्ये बॅटिंग करताना बघितलं. यानंतर मायक्रोफोन वरती आपल्या बरोबरीत जोडले जातील सन्माननीय सागर राऊत सर. धन्यवाद ऋषी सर. आजच्या दिवसातील आपण पाहतो की मैदानामध्ये मॅच नंबर 3 ला या ठिकाणी होते सुरुवात आणि सुरुवात झाल्याबरोबर आपण पाहतो की टीम मुरिया हा संघ त्या ठिकाणी मैदानामध्ये तुम्हाला खेळताना पाहावयास मिळेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना ऋतेश कुंभार नावाचं वादळ लवकर थंडावलं. दत्ता कुंभार यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतो की थोडंसं चिंताजनक वातावरण तयार झालेलं आहे. परंतु तदनंतर डीपमध्ये पुन्हा वन डाऊन साठी गणेश कुंभार आणि त्यांच्या समोर आपण पाहतो की योगेश शिर्के ही जोडी आता इथून पुढे डाव लढवणार आहे. पर्व 1 मध्ये आपण पाहतो की बेस्ट बॅट्समनचा किताब जिंकणारा गणेश कुंभार. तर गती वर्ष आम्ही त्या ठिकाणी योगेश शिर्केला देखील अनेक मॅच मध्ये त्या ठिकाणी मॅरेथॉन इनिंग खेळताना पाहिलेला आहे. एक एक्स फॅक्टर ठरलेला हा खेळाडू आपण पाहतो. यावेळेस मात्र पूल केला आणि तिकडे कुठलाही क्षेत्ररक्षक आपण पाहतो अवेलेबल नाही. एक मोठी चुरस क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू सीमारेषा बाहेर येतो. 4 धावा. एक टीम साठी आपण पाहतो की प्ले आपला मोठी चुरस मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला टीम गणराज ब्लास्टर कडे देखील आपण पाहतो एक मोठी संधी आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ कुंभार आपण पाहतो जर तो 2 मॅच जिंकला तर तो सरळ आपण पाहतो की क्वालिफाय मध्ये त्या ठिकाणी जाऊन धडकणार आहे. तिथे नो ऑब्जेक्शन. परंतु टीम सिद्धिविनायकला देखील आपण पाहतो की एक मोठी संधी आहे. जर तिथे आपण पाहतो की सिद्धिविनायक संघाने आपल्या 2 मॅचेस जिंकल्या, त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. त्या जोरावरती आपण पाहतो की ते प्ले ऑफ मध्ये त्या ठिकाणी आपलं स्थान भक्कम करू शकतात. तर 2 टीम्स कन्फर्म झालेल्या आहेत. एका बाजूला टीम निलेश कुंभारचं नेतृत्व लाभलेली टीम लंबोदर प्ले ऑफ मध्ये त्या ठिकाणी पात्र ठरलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता तात्या कुंभारच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो ती टीम प्ले ऑफ साठी त्या ठिकाणी पात्र ठरलेली आहे. तर जवळजवळ मोरिया संघ देखील आपण पाहतो की प्ले ऑफ साठी पात्र ठरलेला आहे. एक टीम मध्ये एक मोठी चुरस आहे. कोणती टीम आपण पाहतो 4 नंबर साठी मोठी लढाई 3 टीम्स मध्ये आपण पाहतो की ती लढाई सुरू आहे आणि त्यासाठी ही मॅच टीम गणराज ब्लास्टर सुधीर उगलेचं नेतृत्व लाभलेली ही टीम्स आपण पाहतो की अद्यापपर्यंत टुर्नामेंट मध्ये काही चुका केल्यात तुम्ही, परंतु इथून मागे आता मागे वळून तुम्हाला पाहायचं नाही. योगेश शिर्के पुन्हा एकदा चेंडू खेळतो. डीप मध्ये आपण पाहतो की सुनील वाडेकर त्या ठिकाणी चेंडूला
अडवतो. तदनंतर फक्त एकच धाव आणि एका धावेच्या सहाय्याने आता टीम मोरियाला त्या ठिकाणी यावेळेस मात्र पुन्हा आपण पाहतो की योगेश शिर्के पहिल्या मॅच मध्ये थांबला, मॅच जिंकून घेऊन गेला तो, परंतु तिथे धावा थोड्या कमी होत्या. इथे तुम्ही प्रथमतः फलंदाजी करतायत त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना तुम्हाला धाव्यांचा एक मोठा डोंगर उभा करायचा आहे. ही लढाई आपण पाहतो की मोर्या संघासाठी खूप महत्वाची आहे, कारण तुम्हाला 1-2 नंबर मध्ये हो गणेश कुंभारच्या बॅट मधनं एक पॉवरफुल तडाखा, मिड विकेट सीमा रेषा बाहेर देतो फेकून षटकार. ही ताकद आहे गणेश कुंभारची. जर थांबला तर आपण पाहतो की प्रतिस्पर्ध्यांवरती नक्कीच आगीचे गोळे तो फेकतो, परंतु आणि षटकार खेळलाय कोणला तर ऋषी कुंभारला आपण पाहतो की षटकार खेळलेला आहे. गतवर्षी गणेश कुंभारच्या टीम मध्ये हा खेळाडू खेळला होता, यावेळेस मात्र पॉइंट मध्ये खेळलाय. अभि एक मोठी आपण पाहतो की त्या ठिकाणी थ्रो धावबादची एक मोठी संधी होती, परंतु योगेश शिर्के पुन्हा आपण पाहतो की सुखरूप पोहोचलाय. कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी आपण पाहतोय धावबाद सांडे आपण पाहतो की संधी होती. ऋषी कुंभारला आपण पाहतो की गत वर्षी तुम्ही गणेश कुंभारच्या संघामध्ये खेळताना पाहायला भेटला होता, त्यावेळेस मात्र तो संघ प्ले ऑफ मध्ये जाऊ शकला नाही, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतो धाव फलकावरती धावा आहेत त्या 42 धावा आणि षटक क्रमांक आपण पाहतो की 4 षटकांचा खेळ संपला. 24 चेंडू मध्ये 42 बनवण्यामध्ये आपण पाहतो की मोर्या टीम्स यशस्वी राहिलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला इथून पुढे अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आज 7 षटकांच्या आपण त्या ठिकाणी मॅचेस खेळत आहोत संपूर्ण. आणि गोलंदाजीसाठी अभि 42 4 ओव्हर्स 42 रन. इथून पुढे तुम्हाला अजून 18 चेंडू शिल्लक आहे. गणेश कुंभार आपण पाहतो इथून पुढे किती चेंडू खेळतो आपण पाहतो की ते मात्र मोहरिया टीम साठी खूप फायद्याची गोष्ट असेल, कारण डेथ ओव्हर्स मध्ये मला वाटतं कदाचित गोलंदाजांना देखील तुम्हाला 7 गोलंदाजांचा यूज करायचा आहे. आणि ही गोष्ट मात्र आपण पाहतो गणेश कुंभार पुन्हा बॅटची एज लागलेली असावी आणि चेंडू सीमा रेषा फरार येतो बाईच्या स्वरूपामध्ये. हा आपण पाहतो की 4 धावा. विजय कुंभार यांची टीम आपण पाहतो की टुर्नामेंटच्या बाहेर पडलेली आहे. एकच टीम आहे अशी की ती टुर्नामेंटच्या बाहेर पडलेली आहे. त्यांना आता कुठली संधी तुम्हाला दिसणार नाही. लक्ष्मण मामा यांची टीम टॉपर आहे, त्यामुळे त्यांचा आनंद आपण पाहतोय मोठा आहे. हा चेंडू मात्र पुन्हा फक्त बॅट आडवी केली चेंडूला. खेळला अजिंक्य कुंभार आपण पाहतो की चेंडू अडवतो तोपर्यंत एक धाव. 7 गोलंदाजांचा यूज आपण पाहतो की प्रत्येक टीमला करायचा, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपण पाहतो खेळाडूला 1 षटक, 7 खेळाडूंना 7 षटक टाकायच्यात. आणि हे मोठे ऍडव्हान्टेज आपण पाहतो की फलंदाजाच्या बाजूने त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. हो हा चेंडू मात्र सुधीर उगले आपण पाहतो की संघाचा संघनायक आपण पाहतो की डीप मध्ये होते, परंतु तिथे जर सुटला म्हणता येणार नाही, कारण अवघड होता खूप जाईल. पुन्हा अभि त्या ठिकाणी आपण पाहतो पुणेवरून हा देखील खेळाडू त्या ठिकाणी टुर्नामेंट मध्ये आलेला आहे. हा चेंडू योगेश शिर्केचा थोडासा आपण पाहतो की पुढे टाकला होता आणि त्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न एक टप्पा घेत ऋषी कुंभारच्या हातामध्ये गेला आणि त्याच बरोबरीत एक धाव त्या ठिकाणी पण पूर्ण होते. इथून या षटकानंतर अजून देखील 12 चेंडूंचा खेळ आपण पाहतो की शिल्लक असेल. हा चेंडू गणेश कुंभारचे जर स्ट्रेंथ तुम्ही पाहिले तर त्याने कव्हर पॉइंट मध्ये चांगले फटके खेळलेले आहे. मिड विकेट मध्ये एक मोठा फटका दाखवलेला आहे. म्हणजे ऑफ साइडला आपण पाहतो की त्याचे एक मोठा झोन आहे, त्या झोन मध्ये सातत्याने आपण पाहतो की तो फटके खेळत असतो. आणि आता इथून पुढे 12 चेंडू खरं तर मोर्या टीम साठी खूप महत्वाचे असतील. आणि धावफलक त्या ठिकाणी आपण पाहतोय 51 धावफलकावर आहेत.
5 षटकांचा खेळ संपला, 51 धावफलकावरती आहे. तिथून पुढे 2 षटके, कदाचित 70-75 धाव्यांचा विचार आपण पाहतो की टीम मोरया हा संघ करत असेल. तर षटक क्रमांक 6 साठी आपण पाहतो की सुनील वाडेकरचा त्या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे. हा चेंडू मात्र गणेश कुंभारचा आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठेच संपर्क जाणवला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुन्हा मैदानामध्ये दोन्ही टीम साठी आपण पाहतो की एक मोठा संघर्ष आहे. स्ट्रेट बॅटने खेळला. तिकडे आपण पाहतो की नाना कुंभार त्या ठिकाणी चेंडूला आडवे जात आहेत, अडवलाय, फेकलाय, त्यानंतर फक्त एकच धाव. आता इथं मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तिथे सिंगल डबलने नक्कीच काम चालणार नाही. योगेश शिर्के त्या ठिकाणी थोडासा पुढे जात खेळण्याचा फटका, परंतु बॅटवरती हा चेंडू पुन्हा आला नाही, व्यवस्थित मिळेल झाला नाही, एकच धाव मिळेल. आणि षटक क्रमांक 6 मध्ये आपण बघूया गोलंदाजांना अक्षरशः फलंदाजांना त्या ठिकाणी बांधून ठेवलेला आहे, मोठ्या फटक्यापासून थोडंसं लांब ठेवले. हा फटका पुन्हा मिड विकेट मध्ये, डीप मध्ये, पुन्हा ऋषी कुंभार त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतो. तोपर्यंत फक्त एकच धाव. जिथे मोठे फटके पाहिजे तिथे आपण पाहतो की मोठे फटके दुर्मिळ झालेत. एकेका धावेने आपण पाहतो की टीम्स पुढे जाण्याचं कामकाज करतात. सुनील वाडेकर नक्कीच आपण पाहतो गोलंदाजीमध्ये गुणवत्ता दाखवतो. हो, यावेळेस बॅटची जेज आणि योगेश शिर्के देखील त्या ठिकाणी येतो माघारी. तर नवीन खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन कूल. अद्यापर्यंत संपूर्ण टोर्नामेंट मध्ये आपण पाहतो की ज्या खेळाडूने एक शांत डोक्याने आपली टीम पुढे नेऊन ठेवलेला आहे तो स्वप्नील कुंभार मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. हा चेंडू पुन्हा गुड लाईन स्पॉट वरती पडल्यानंतर स्वप्नील कुंभारला बाय बाय करत सूरज नानाच्या हातामध्ये जाऊन विसवला आणि त्या ठिकाणी षटक क्रमांक 6 मध्ये फक्त सुनील वाडेकर धावा खर्च करतो. 3 धावा फक्त आपण पाहतो की त्याने खर्च केलेले आहेत. 54 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागल्या. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी पुन्हा टीम गणराज ब्लास्टरचा संघ नायक पुढे आला. अर्थात सुधीर उगले आपण पाहतो की त्या ठिकाणी षटक क्रमांक शेवटचं अंतिम फेकण्यासाठी मैदानामध्ये तयार आहे. गणराज ब्लास्टर्सला देखील आपण पाहतो सुधीर उगलेचं नेतृत्व अद्यापर्यंत एक चांगलं राहिलेलं आहे. संपूर्ण टीम्सला आपण पाहतो की त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि अद्यापर्यंत आपलं आव्हान टुर्नामेंट मध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. हो, हा चेंडू मात्र थोडासा खाली ठेवला होता. गणेश कुंभार प्लिक खेळला थोडासा फाईन मध्ये आणि चेंडू सीमा रेषा बाहेर, 4 धावा. फील्ड सेटअप पुन्हा आपण पाहतो की थोडासा चेंज केला. नाना कुंभारला आपण पाहतो की आतमध्ये घेतला. तर रोहन कुंभारला त्या ठिकाणी आपण पाहतो की फाईन मध्ये. हो, यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जाणवला नाही. तिकडे निर्धाव. इथे पॉइंट मध्ये ऋषी कुंभारच्या हातामध्ये चेंडू झेल टिपला. गणेश कुंभार देखील इथे होतो बाद.
डीजे ऑपरेटर म्हणून आपण पाहतो की सचिन कुंभार आपल्यासोबत जोडलेले. अजून आपण पाहतो की स्पर्धेमध्ये त्यांची टीम देखील बाहेर गेलेली नाही, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती थोडस स्मित हास्य आपण पाहतोय. आणि समोर सुधीर उगलेनं आपण पाहतो की पुन्हा प्रतिस्पर्धांना थोडस कोंडीत पकडले आपण असं म्हणूया. गणेश कुंभारनं एक चौकार खेळल्यानंतर आपण पाहतो की त्याला देखील त्याने बाद केलं. हर्षल हा नवीन खेळाडू आपण पाहतो की मैदानामध्ये पुन्हा बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत नाही, कारण रोज संध्याकाळी आपण पाहतो की पावसाचं वातावरण त्या ठिकाणी होते. पाऊस या मैदानावरती पडतो बराचसा, त्यामुळे आउटफील्ड आपण पाहतो की थोडीशी स्लो तुम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळेल. जर तुम्ही खालून आपण पाहतो की चेंडू लवकर ट्रॅव्हलर्स होत नाही, त्यामुळे मोठे फटके खेळण्याचे आपण पाहतो की इथे हो सुधीर उगले अंतिम षटकामध्ये नक्कीच आपण पाहतो की चौकार जर वगळला तर अफलातून गोलंदाजी आपण पाहतो की कॅप्टनने केलेले आहे. आणि 59 धावपलकावरती लागलेले आहेत. तर 7 षटकांमध्ये आपण पाहतो की 60 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे टीम गणराज ब्लास्टर्स तुम्हाला. आणि ही मॅच आपण पाहतो की दोन्ही टीमसाठी खरं तर खूप महत्वपूर्ण सामना आहे. टेबल टॉपर जर आपण पाहतो की राहायचं असेल तर टीम मुरिया संघाला हा सामना जिंकणं देखील खूप महत्वाचं आहे.
दोन्ही खेळाडू आपण पाहतो की बारामती तालुक्यातलेच आहेत आणि त्या खेळाडूंमध्ये आपण पाहतो की एक मोठी टस्सल मैदानामध्ये पाहावयास मिळते. विवेक एक षटकार खेळल्यानंतर आपण पाहतो दशास्तस प्रत्युत्तर प्रतिस्पर्ध्यांना देणार आहे की काय. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा थोडासा मागे खेचला होता, तिकडला खेळाडू आपण पाहतो की साईडला काढला आणि ऋषी कुंभारनं तिकडे हल्ला चढवला. मिड विकेट सीमारेषा बाहेर येतो. पुन्हा एक देखता आवडतो फटका, 4 धावा. षटकार पाठोपाठ एक चौकार. हा चेंडू मात्र आपण पाहतो की परफ्यूम चेंडू होता, बाउन्सर फेकला होता, समजू शकला नाही ऋषीला. पुन्हा आपण पाहतो की एस्टनच्या मागे रक्षकाच्या हातामध्ये यावेळेस पुन्हा स्ट्रेट बॅट अलॉंग दी कार्पेट खेळला बॅक टू बॉलर आणि पुन्हा एक 4 धावा. या षटकांमध्ये आपण पाहतो की धाव्यांचा ओघ एक मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे. विवेकला आपण पाहतो की ऋषीने थोडासा रिमांड वरती घेतला असं आपण म्हणूया आणि त्या षटकामध्ये एक मोठे आपण पाहतो की धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर फेकला. वाईट अवांतर चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो बरेचशी उंची आणि चेंडू मात्र आपण पाहतो की प्रशांत वाडेकरने टिपला. नो चेंडू. पहा पहा काय घडतंय मैदानामध्ये. ही जर विकेट आपण पाहतो आली असते तर इथून पुढे देखील गणराज टीम थोडीशी आपण पाहतो की दबावामध्ये आले असते थोडेसे आपण पाहतो की, परंतु नो चेंडू. महादेव कुंभार स्टेजवरती आले आणि चेंडू नो आला. यावेळेस आपण पाहतो थोडस 2 पावले पुढे जात मिड विकेट मध्ये खेळला तो चेंडू. आरके साठी मोठा सीमारेषा बाहेर येतो 4 धाब्यांसाठी. तात्या मामा सांगा, बोला. तात्या मामांची फरमाईश आहे की स्कोर सांगा एकदा. 28. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू 28. 60 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे आणि 2 षटकांमध्येच आपण पाहतो की टीम गणराज ब्लास्टर्सनं प्रतिस्पर्ध्यांना थोडस बॅकफुटवरती ढकललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की क्वालिफायला तुमच्यासाठी नेट रन रेट देखील खूप महत्वाचा असेल. ह्या गोष्टी तुम्ही विचारामध्ये घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही किती लवकर ही मॅच फिनिश करता टीम गणराज ब्लास्टर्स हे मात्र पाहण्यासारखं आहे. मानेश सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पहिल्या दिवशी देखील आपण पाहतो की मानेश सरांनी मॅचचे आनंद घेतला होता. यावेळेस देखील उपस्थित आहे. सरांचं देखील आम्ही या ठिकाणी कुंभार प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत करतो. समोर पुन्हा आपण पाहतो की त्या ठिकाणी बरेचसे आपण पाहतो की खेळाडू मानेश सरांच्या हाताखालून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की हे टोर्नामेंट उद्या आपण अंतिम दिवसामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. यावेळेस मात्र योगेश सिरकेच्या हातामध्ये चेंडू आहे. 28 झाल्यात, अजून 32 बनवायच्यात. ऋषीला एक जीवनदान दिलेलं आहे आणि त्या जीवनदानाचा आपण पाहतो की तो खेळाडू कितपत फायदा घेतो मैदानामध्ये हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. पहिल्याच आपण पाहतो की ज्या वेळेस ऋषी खेळला त्यावेळेस मात्र त्याने अक्षरशः थैमान घातलं होतं. टोर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता तो. ज्यावेळेस मात्र शिवा थोराचा जमिनीला समांतर फटका एक छोटासा खेळाडू आपण पाहतो की रामाश शिर्के यांचे सुपुत्र त्या ठिकाणी चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु कौस्तुभ चेंडू अडवला नाही. आरकेनं आपण पाहतो की पाठीमागून चेंडू अडवला. तोपर्यंत 1-2 धावा पळून पूर्ण झालेला आहे. हा चेंडू आपण पाहतो की पुन्हा त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन कडे त्या ठिकाणी दत्ता कुंभार धावला चेंडू मागे खरा, परंतु 2 धावा वाचू शकला नाही. दत्ता कुंभार आपण पाहतो की खूप प्रेशर मध्ये येतो. टीमची एक मोठी भिंत म्हणून आम्ही दत्ता कुंभारकडे पाहतोय तर खरा, परंतु गोलंदाजीमध्ये आज 7 षटकांचे सामने असल्यामुळे कदाचित दत्ता कुंभारला पुढे आणण्याचं कामकाज त्या ठिकाणी संघनायक करणार नाही. हा चेंडू वाईट आणि अवांतर 2 धावेंसोबतच त्या ठिकाणी धावफलक थोडंसं पुढे जातोय. 35 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागल्यात.
तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो. यावेळेस चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो की थोडीशी हुसळी घेतली चेंडूने, समजू शकला नाही रुसीला, निर्धाव. हो, यावेळेस मात्र पुढे येत खेळलेला फटका पुन्हा बॉटम, कदाचित बॅटच्या खाली लागला तो चेंडू आणि फलंदाज होतो इथे बाद. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण पाहतो की ऋषीचा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो खेळाडू बाद होऊन माघारी येतो. कदाचित नेट रन रेटचा मला वाटतं ऋषीने विचार केला असेल, परंतु जर तुम्ही नेट रन रेटचा विचार करता करता तुमच्यासाठी 2 पॉईंट किती महत्वाचे आहेत, जर तुम्ही ते 2 पॉईंट गमावले तर तुम्ही टुर्नामेंटचा देखील बाहेर जाऊ शकता. ह्या स्पर्धेसाठी तुमचा प्रवास थांबू शकतो. त्यामुळे ही मॅच तुमच्यासाठी जिंकणं खरं तर पहिलं खूप महत्वाचं आहे. तुम्ही यानंतरच्या मॅच मध्ये नेट रन रेटचा विचार करू शकता, परंतु आता 2 पॉईंट तुमच्यासाठी खरं तर खूप महत्वाचे आहे. तर नवीन खेळाडू आपण पाहतो सूरज नाना, मॅन इन फॉर्म राहिलेला हा खेळाडू. हा जर खेळाडू फॉर्म मध्ये आला तर प्रतिस्पर्ध्यांवर आपण पाहतो अक्षरशः तो तुटून पडतो. कव्हर मध्ये आम्ही सूरज नानाचे मोठे फटके पाहिलेले आहे. यावेळेस मात्र सन्मान दिला आहे या चेंडूला, खेळून काढला फक्त आणि कुठलीच धाव त्या ठिकाणी पाहावयास मिळणार नाही. षटक क्रमांक 3, अर्थात 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलक दाखवतोय 35 धावफलक दाखवतोय. 60 धावांचा आपण पाहतो की समोर पाठलाग सुरू आहे आणि उर्वरित राहिलेत ते आपण पाहतोय 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 25 धावा, टीम गणराज ब्लास्टर्स तुमच्यासाठी त्या ठिकाणी समीकरण तयार आहे. तर षटक क्रमांक 4 साठी आपण पाहतो की आरकेने पुन्हा आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. तो गोलंदाज आपण पाहतो की तुम पुढे कशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्या टीम्सला खरं तर ब्रेक थ्रूची खूप गरज आहे इथे. आणि विशेषतः तुम्ही सूरज नानाला जर माघारी पाठवलं तर टीम गणराज ब्लास्टर्स इथून पुढे देखील आपण पाहतो की थोडंसं दबावामध्ये खेळेल. मागे स्ट्रेंथ मोठी आहे. अजून सोमनाथ कुमार मला वाटतं त्या ठिकाणी त्यांच्या पॅव्हिलियन मध्ये बसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा चेंडू फक्त वर गेला. अध्यक्ष डाऊन द बॉल, टिपला झेल आणि या ठिकाणी शिवा मामाचा देखील खेळ संपलेला आहे. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतो सोमनाथ कुंभार. या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच आहे. कुठे असेल सोमा कुंभार तो तुम्ही त्या ठिकाणी तुमचा टी शर्ट घेऊन जा. टी शर्ट मॅन ऑफ द मॅच आलेला आहे. मायरा ब्युटी पार्लर यांचा आपण पाहतो की या टी शर्ट साठी सौजन्य आहे. कौस्तुभ छोटा खेळाडू आपण पाहतो की चेंडूवरती आडवाला फेकला आणि तोपर्यंत आपण पाहतो की 2 धावा सोमनाथ कुंभारचे. खरं तर हे मॅच स्ट्रेंथ वरती नो चेंडू प्लस, सॉरी हा चेंडू नो +2 म्हणजे सोने पे सुहागा. आणि पुढील चेंडू आपण पाहतो की फ्रीडचा असेल, लायसन्स असेल त्या ठिकाणी फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याचं. जागेवरून बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि चेंडूचा तिकडे संपर्क आला नाही. आणि सोमा कुंभारचे आपण पाहतो की स्ट्रेंथ वरती मॅच आहे. ज्याची स्ट्रेंथ आहे की सिंगल डबल धावा तो आपण पाहतो की पळून खूप जलदरित्या पूर्ण करतो. आणि तशीच आपण पाहतो की ते फक्त बॅट लावायची चेंडूला आणि तुम्हाला धावा पळून काढायच्या. एक धाव पुन्हा त्या ठिकाणी जलद गतीने पळून पूर्ण आहे. मिस फीड थोडीशी तिकडे जाणवली आणि पुन्हा त्याचं रूपांतर आपण पाहतो अजून एका धावेमध्ये झालेलं आहे. चेंडूवरती देखील त्या ठिकाणी 2 धावा आलेल्या आहेत. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून पुढे देखील अजून 20 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडू पुन्हा सोमनाथ कुंभार आपण पाहतो की जर थांबला तर तो मॅच आपण पाहतो की टीम गणराज ब्लास्टर्सला एक हाती विजय करून देण्याची ताकद ठेवतो, कारण जास्त निर्धाव खेळत नाही तो खेळाडू चेंडू.
सूरज ज्ञानानं कदाचित आता जबाबदारी आपल्या अंगा खांद्यावर घेतलेला आहे. तो प्रतिस्पर्ध्यांना त्या ठिकाणी सन्मान देखील तेवढाच देतोय. दोन टीम्स आपण पाहतो की त्या ठिकाणी येत आहेत आणि पुढे ही मॅच खरं तर खूप महत्वाची आहे गेनराज ब्लास्टरसाठी विशेषतः. आणि मॅच वरती देखील आपण पाहतो की ते ड्राईव्ह सीट वरती आहे. इथून पुढे आपण पाहतो की फलंदाजांच्या चुकाच फक्त तुम्हाला मॅचच्या थोडस लांब घेऊन जाऊ शकतात. अन्यथा जर तुम्ही थांबले फक्त बॅटला चेंडू लावून धावा, कारण गोलंदाज देखील आपण पाहतो की आता शेवटच्या 3 षटकात 18 चेंडू 19 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज देखील आपण पाहतो की एवढे चांगल्या लाईन आणि लेंथ वरती चेंडू टाकणारे गोलंदाज तुम्हाला पाहावास मिळणार नाही, कारण हर्षद आहे. यानंतर देखील दत्ता कुंभार किंवा मी म्हणेन अध्यक्ष निखिल राऊतला यामध्ये एकाला षटक टाकायचंय, यामध्ये दोघांना षटक टाकायचं सॉरी. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो जर सोमनाथ कुमार आणि सूरज नाना फक्त मैदानावरती थांबले तर ते कदाचित मला वाटतं 12 चेंडू मध्येच ही मॅच त्या ठिकाणी आपल्या टीम्सला जिंकून देतील. लायन्स स्पोर्टचे ओनर्स सोनू भैया ताडगे यांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणतोय, त्यांचं देखील आम्ही या प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत करतो. या सर आपलं देखील स्वागत आहे, मंचावरती या. समोर हर्षद येऊ द्या, मधनं आली तरी काय हरकत नाही, येऊ द्या. आज आपण पाहतो की त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह देखील सामने त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. पीटीसी लाईव्ह आपण पाहतो की मार्फत त्या ठिकाणी हो या ठिकाणी एक मोठी चूक, पुन्हा चेंडू निघून गेला पाठीमागे, सीमारेषा बाहेर येतो, चौकार. वाईट +4. लाईव्ह मध्ये आपण पाहतो की पीटीसी लाईव्ह पुरंदर टेनिस क्रिकेट लाईव्ह दादा कोलते आणि त्यांची संपूर्ण टीम्स त्या ठिकाणी आपण पाहतो की लाईव्ह मध्ये कामकाज करताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यांचं देखील आम्ही या टुर्नामेंट मध्ये मनापासून स्वागत करतो आणि एक चांगल्या प्रकारचं कामकाज त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. तुम्ही युट्यूबला जा, पीटीसी लाईव्ह टाका, तिकडे तुम्हाला कुंभार प्रीमियर लीग हा चेंडू अवांतर आहे. कुंभार प्रीमियर लीग त्या ठिकाणी तुम्ही सर्च केलं तुम्हाला लाईव्ह मॅचेस त्या ठिकाणी पाहता येतील आणि क्वालिटी देखील आपण पाहतो. हा चेंडू पुन्हा वाईट. हा चेंडू पुन्हा आपण पाहतो की सोमा कुंभारचा कटचा पटका पुन्हा येतो पाठीमागे 4 धाव्यांसाठी. मी मगाशी म्हटलो होतो की जर थांबले सोमा कुंभार जर थांबला तर आपण पाहतो की तो एक हाती देखील सामना जिंकवण्याची ताकद आपल्याकडे ठेवतो आणि तशा प्रकारची परिस्थिती मैदानामध्ये ओढवलेली आहे. 16 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज आहे. कदाचित ह्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय हा चेंडू देखील आपण पाहतो की बराचसा हो यावेळेस निखिल राऊत थोडासा एक टप्पा घेत आपण पाहतो की चेंडू गॅदर केला, परंतु तदनंतर खेळाडू पोहोचलेत. सूरज नाना एक मोठ्या पटक्याच्या शोधामध्ये असेल, कदाचित सूरज नानाच्या देखील डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असेल की आपण ह्या षटकामध्ये मॅच फिनिश करू शकतो, कारण नेट रनरचा एक मोठा आपण पाहतो की तुम्ही क्वालिफायसाठी एक एक्स फॅक्टर ठरणारी ती गोष्ट आहे आणि त्यासाठी टीम गणराज ब्लास्टरचा आपण पाहतो की पुरेपूर प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. हो पॉइंट कव्हर, सीमारेषा बाहेर येतो. सूरज नानाच्या बॅटमधनं गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी तडाखा षटकार. 1 धाव इथून पुढे देखील अजून आवश्यकता आहे. कदाचित मला असं वाटलं की सूरज नानांच्या डोक्यामध्ये कदाचित एक मोठा फटक्याचा शोध आहे, कारण यानंतर देखील 12 चेंडूंचा खेळ आहे आणि 12 चेंडू राखून जर तुम्ही मॅच जिंकत असाल तर नेट रन मध्ये एक मोठा आपण पाहतो की एक्स फॅक्टर देऊन जातो. हा चेंडू हवेमध्ये आहे, उंच उडालाय खरा, परंतु प्रशांत वाडेकर यांना त्या ठिकाणी एकच धाव लागते आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो की टीम्स गणराज ब्लास्टर्स एक मोठ्या फरकाने आपण पाहतो की त्या ठिकाणी मुरिया संघाला या ठिकाणी पछाडीवरती त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ही मॅच सोबतच आपण पाहतोय की चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या सूरज नाना इकडे असेच मॅन ऑफ द मॅच घेऊन जा तुमच्या हस्ते, ते तुमच्या हस्ते नाही तुम्ही घेऊन जा मॅन ऑफ द मॅच. माने सरांच्या हस्ते